हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मुलांनो, आज आपण राज्यशास्त्रातील एक खूप महत्त्वाचा इंटरेस्टिंग धडा शिकणार आहोत, संविधानाची वाटचाल. आपलं संविधान म्हणजे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जेव्हा बनलं तेव्हापासून आजपर्यंत आपल्या देशाची लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी कशी मजबूत होत गेली आहे, हा प्रवास आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. हा धडा फक्त परीक्षेसाठी नाही, तर एक जबाबदार नागरिक, अ रेस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एकदम लक्ष देऊ नका. आपण सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आमचे पुढचे लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण या प्रवासाची सुरुवात करणार आहोत संविधानाच्या मूळ उद्देशापासून, म्हणजे आपलं संविधान का बनवलं गेलं, त्याचा आत्मा काय आहे, यामागे एक खूप मोठं ध्येय होतं. ते ध्येय काय होतं हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढची वाटचाल म्हणजे लोकशाही मजबूत करण्यासाठी उचललेली पावलं नीट समजणार नाहीत. चला तर मग सुरुवात करूया. बघा मुलांनो, आपलं संविधान म्हणजे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे फक्त काही नियम किंवा कायद्यांचं पुस्तक नाहीये. ते एक वचन आहे, एक प्रॉमिस आहे. मग कुणाला दिलेलं वचन? तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेलं वचन. आणि वचन कसलं? तर या देशात सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचं. आता हे शब्द थोडे मोठे वाटतील, पण अर्थ खूप सोपा आहे. सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस. समाजात कोणावरही त्याची जात, धर्म, लिंग किंवा जन्मस्थान यावरून अन्याय होता कामा नये. प्रत्येकाला पुढे जाण्याची, विकास करण्याची समान संधी मिळाली पाहिजे. आणि समता म्हणजे इक्वॉलिटी. याचा अर्थ आहे कायद्यासमोर सगळे समान. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. कायदा सगळ्यांसाठी एकच असेल. हाच आपल्या संविधानाचा मूळ विचार आहे. सर, तुम्ही सामाजिक न्याय आणि समता हे जे संविधानाचे ध्येय सांगितलं ना, ते साध्य करण्यासाठी आपण एक विशिष्ट शासन प्रणाली निवडली, आणि ती म्हणजे लोकशाही. मुलांनो, लोकशाही म्हणजेच डेमोक्रेसी. याचा सगळ्यात सोपा अर्थ आहे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेलं राज्य. म्हणजे आपल्या देशावर राज्य कोण करणार हे आपण म्हणजे सामान्य लोक ठरवतो. कसं ठरवतो? तर मतदानाच्या माध्यमातून. आपण आपले प्रतिनिधी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्हज निवडून देतो, आणि ते आपल्या वतीने देशाचा कारभार म्हणजे गव्हर्नन्स करतात. तुमचे आईवडील निवडणुकीत मतदान करतात, बरोबर? तोच लोकशाहीचा सगळ्यात मोठा आधार आहे. या व्यवस्थेमुळेच सामान्य माणसाला देशाच्या निर्णय प्रक्रियेत, डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये सहभागी होता येतं. अगदी बरोबर. तर संविधानाने जे वचन दिलं होतं ते प्रत्यक्षात आणण्यासाठी, टू मेक इट अ रियालिटी, काही खूप मोठी आणि महत्त्वाची पावलं उचलली गेली. त्यातलं पहिलंच आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल होतं देशातल्या प्रत्येक नागरिकाला आणि विशेषतः तरुणांना मतदानाचा हक्क देऊन सक्षम करणं. यालाच आपण म्हणतो मतदाराचे सक्षमीकरण, म्हणजेच एम्पॉवरमेंट ऑफ द वोटर. चला बघूया हे नक्की कसं झालं आणि त्याचे काय परिणाम झाले. मुलांनो, एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपलं संविधान लागू झालं तेव्हा आपल्या देशात मतदान करण्यासाठी टू कास्ट अ वोट तुमचं वय कमीत कमी 21 वर्ष पूर्ण असावं लागायचं. पण नंतर आपल्या संविधानामध्ये एक मोठी सुधारणा करण्यात आली, ज्याला आपण घटना दुरुस्ती किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट असं म्हणतो. या दुरुस्तीनुसार मतदानाचा अधिकार मिळवण्याचं वय 21 वरून कमी करून थेट 18 वर्ष करण्यात आलं. हा एक खरंच खूप मोठा आणि क्रांतिकारी निर्णय होता. बरोबर. आणि या एका निर्णयामुळे काय झालं कल्पना आहे? देशातले कोट्यवधी तरुण जे 18 वर्षांचे झाले होते त्यांना देशाचं भविष्य ठरवण्याच्या प्रक्रियेत म्हणजे सरकार निवडण्यात थेट सहभागी होण्याची संधी मिळाली. यामुळे आपली लोकशाही खूप व्यापक झाली. हा बदल फक्त संख्यात्मक नव्हता, म्हणजे फक्त मतदारांची संख्या वाढली असं नाही, तर तो गुणात्मक सुद्धा होता, अ क्वालिटेटिव्ह चेंज. कारण आता देशाच्या निर्णयात तरुणांचे विचार, त्यांच्या गरजा, त्यांचे प्रश्न या सगळ्यांचा समावेश होऊ लागला. यामुळे आपली लोकशाही मोर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे अधिक प्रातिनिधिक बनली. ठीक आहे, तर पहिलं पाऊल होतं मतदारांना अधिकार देणं, तरुणांना संधी देणं. पण विचार करा, फक्त 5 वर्षातून एकदा मतदान करून लोकशाही मजबूत होते का? नाही. शासन म्हणजे गव्हर्नमेंट हे लोकांच्या जवळ असलं पाहिजे. लोकांच्या दैनंदिन समस्या शासनाला समजल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्याचे अधिकारही त्यांच्या जवळच असायला हवेत. आणि याच गरजेतून दुसरं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं, ते म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? तर सत्तेला वाटून टाकणं. ती एकाच ठिकाणी म्हणजे फक्त दिल्ली किंवा मुंबईत केंद्रित न ठेवता ती वेगवेगळ्या स्तरांवर, वेगवेगळ्या लेव्हल्सवर विभागणं. एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुमच्या गावातला रस्ता खराब झालाय किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, तर त्यासाठी थेट दिल्लीला किंवा मुंबईला जाऊन तक्रार करणं किती अवघड आहे, बरोबर ना?
त्याऐवजी तुमच्या गावातच एक अशी संस्था असेल जी हे निर्णय घेऊ शकते आणि कामं करू शकते तर किती सोपं होईल. ह्याच विचारातून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलं, जेणेकरून स्थानिक प्रश्न स्थानिक पातळीवरच सुटतील आणि त्यात सामान्य माणसाचा सहभाग वाढेल. आणि याच विकेंद्रीकरणामुळे आपल्या देशात त्रिस्तरीय शासन व्यवस्था म्हणजेच 3 tier गव्हर्नमेंट सिस्टम तयार झाली. सगळ्यात वरच्या स्तरावर आहे केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट, जे संपूर्ण देशासाठी निर्णय घेतं, जसं की संरक्षण, रेल्वे, परराष्ट्र व्यवहार. त्याच्या खाली प्रत्येक राज्यासाठी आहे राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट, जे त्या राज्यपुरते कायदे बनवतं, जसं की पोलीस व्यवस्था, शेती. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा स्तर जो थेट आपल्याशी जोडलेला आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. सर, आणि ही जी तिसरी पातळी आहे ना स्थानिक स्वराज्य संस्थांची, तिला फक्त नावाला न ठेवता तिला खरेखुरे कायदेशीर आणि आर्थिक अधिकार मिळावेत म्हणून आपल्या संविधानात 2 खूप महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. त्या आहेत 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. मुलांनो, हे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामीण भागातील पंचायती राज व्यवस्थेला म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला अधिकार दिले. आणि 74व्या घटना दुरुस्तीने शहरी भागातील नगरपालिका, महानगरपालिका यांना अधिकार दिले. यामुळेच खऱ्या अर्थाने लोकशाही तळागाळापर्यंत म्हणजे ग्रासरूट्स लेव्हलपर्यंत पोहोचली. चला, आता आपल्याकडे मतदारही सक्षम आहेत आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी सरकार पण आहे. पण हे सरकार आपलं काम नीट करतंय की नाही हे आपल्याला कसं कळणार? समजा तुमच्या गावात रस्ता बांधण्यासाठी सरकारकडून पैसे आले, पण रस्ता बांधलाच नाही, तर तुम्ही काय करणार? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पारदर्शकता, म्हणजेच ट्रान्सपरन्सी. लोकशाही यशस्वी होण्यासाठी सरकार आणि नागरिक यांच्यात एक मोकळेपणा आणि विश्वासाचं नातं असणं खूप गरजेचं आहे. आणि हो, जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पूर्वी काय व्हायचं? सरकारी काम कसं चालतं, निर्णय कसे घेतले जातात, सरकारी तिजोरीतला पैसा कुठे आणि कसा खर्च होतो याबद्दल सामान्य माणसाला काहीच माहिती मिळायची नाही. सगळं काही गोपनीय म्हणजे सिक्रेट असायचं. जणू काही सरकार आणि नागरिक यांच्यात एक गोपनीयतेची अदृश्य भिंतच होती. याचा परिणाम काय? तर भ्रष्टाचार म्हणजे करप्शन वाढायचा आणि सरकारला जाब विचारणं खूप अवघड होतं. पण 2005 साली एक असा कायदा आला ज्याने ही परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली. त्याचं नाव आहे माहितीचा अधिकार कायदा, इंग्लिशमध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, आणि आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये RTI म्हणतो. मुलांनो, हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. ह्या कायद्याने भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सरकारकडे कोणत्याही कामाबद्दल माहिती मागण्याचा हक्क म्हणजे राईट दिला आहे. उदाहरणार्थ, आमच्या भागातल्या रस्त्यावर किती खर्च झाला किंवा एखाद्या सरकारी योजनेचे लाभार्थी कोण आहेत, अशी कोणतीही माहिती तुम्ही आता थेट लेखी अर्ज करून मागू शकता आणि सरकारवर 30 दिवसांच्या आत तुम्हाला माहिती देणं बंधनकारक आहे. तर या RTI कायद्यामुळे झालं काय? तर सरकारचा कारभार जो आधी बंद दाराआड चालायचा तो आता अधिक खुला आणि ट्रान्सपरंट झाला. सरकारी अधिकारी जे काही काम करतात त्यासाठी ते आता लोकांना जबाबदार आहेत. दे बिकेम अकाउंटेबल टू द पीपल. यामुळे ती गोपनीयतेची भिंत तुटली आणि शासन व नागरिक यांच्यातला विश्वास वाढला. खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या हातात लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी एक खूप मोठं आणि प्रभावी शस्त्र आलं. तर मुलांनो, आतापर्यंत आपण लोकशाही मजबूत करणारी 3 महत्त्वाची पावलं पाहिली. ही आपल्या संविधानाच्या वाटचालीतील खूप महत्त्वाचे माइलस्टोन्स आहेत. एकदा आपण ती पटकन आठवूया. तुम्हाला आठवतंय का पहिलं पाऊल कोणतं होतं? आठवा. पहिलं होतं मतदाराचं सक्षमीकरण. मतदानाचं वय 21 वरून 18 करून देशातील तरुणांना राजकीय प्रक्रियेत सामील करून घेणे. दुसरं पाऊल होतं सत्तेचं विकेंद्रीकरण, म्हणजे ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांना अधिकार देऊन राज्यकारभार थेट लोकांच्या दारापर्यंत पोहोचवणं. आणि तिसरं, माहितीच्या अधिकाराने RTIने शासनाला पारदर्शक आणि जबाबदार बनवणं. हे 3 खांब आहेत, 3 स्ट्रॉंग पिलर्स, ज्यावर आपली आजची मजबूत लोकशाही उभी आहे. हीच आपल्या संविधानाची खरी वाटचाल आहे आणि ती आजही सुरूच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकशाही मजबूत करण्याची ही प्रक्रिया इथेच थांबत नाही. दिस इज अन ऑनगोईंग प्रोसेस. एक जबाबदार नागरिक म्हणून अ रिस्पॉन्सिबल सिटिझन या प्रक्रियेत सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही नक्की विचार करा की आपली लोकशाही अजून चांगली करण्यासाठी, अजून लोकाभिमुख करण्यासाठी पुढचं पाऊल काय असायला हवं. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. या धड्यातले महत्त्वाचे मुद्दे नक्की वाचा आणि समजून घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण यापुढील भाग शिकू. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढच्या लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल.
आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण आपल्या भारतीय संविधानाच्या एका अशा महत्त्वाच्या पैलूवर बोलणार आहोत जो फक्त नियमांचं पुस्तक नाहीये. आज आपण हे समजून घेणार आहोत की आपलं संविधान समाजामध्ये मोठा बदल घडवून आणण्यासाठी म्हणजेच सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी एक किती शक्तिशाली आणि जिवंत साधन आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आपण सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाने करूया. विचार करा, आपलं संविधान हे फक्त कायद्याचं एक पुस्तक आहे की त्यापेक्षा खूप जास्त काहीतरी आहे? खरंच ते सामाजिक बदलाचं एक पॉवरफुल वेपन म्हणजे एक शक्तिशाली शस्त्र आहे का? आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि संविधानाने आपल्याला दिलेल्या त्या टूलकिटबद्दल बोलणार आहोत जे सामाजिक न्याय मिळवण्यासाठी तयार केले गेलं आहे. आपल्या संविधानाचा जो पाया आहे ना, तोच मुळात न्याय आणि समानतेच्या वचनावर उभा आहे. याचा उद्देश एक आणि एकच होता, एक असा समाज तयार करणे जिथे प्रत्येक नागरिकाला सामाजिक न्याय आणि समानता मिळेल. आणि हे काही फक्त बोलण्यापुरतं नव्हतं, तर एक ठरवलेलं पक्कं ध्येय होतं. आता आपण सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस म्हणतो, पण याचा नेमका अर्थ काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर समाजातला अन्याय आणि भेदभाव पूर्णपणे संपवून टाकणे. म्हणजे जात, धर्म, भाषा, लिंग यापैकी कोणत्याही कारणावरून कोणासोबतही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्याची समान संधी मिळायलाच हवी. आपल्या संविधानाने तर शतकानुशतके चालत आलेल्या या विषमतेला संपवण्याचा जणू निर्धारच केला होता. बरं, तर हे मोठं ध्येय गाठायचं कसं? त्यासाठी संविधानाने आपल्याला एक टूलकिट दिलंय आणि त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं साधन म्हणजे आरक्षणाचं धोरण. हे काही साधंसुधं पाऊल नव्हतं, तर समाजात सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी म्हणजे सोशल इन्क्लुजनसाठी उचललेलं खूप धाडसी आणि महत्त्वाचं पाऊल होतं. आरक्षणाचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट होता. पहिलं म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं. दुसरं, त्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणं. तिसरं, सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल हे पाहणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर जो ऐतिहासिक अन्याय झाला होता त्याची कुठेतरी भरपाई करणं. एवढ्यावरच थांबले नाही, तर या धोरणाला अजून ताकद देण्यासाठी एक महत्त्वाचा कायदासुद्धा बनवण्यात आला. या कायद्यामुळे काय झालं तर अनुसूचित जाती आणि जमातींवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अत्याचारांपासून त्यांना संरक्षण मिळालं. म्हणजे त्यांच्या सन्मानाला आणि हक्कांना एक प्रकारे कायदेशीर कवच मिळालं. आता आपण आपल्या टूलकिटमधल्या दुसऱ्या साधनाकडे वळूया. विचार करा, आपला भारत देश किती विविधतेने नटलेला आहे, हो की नाही? मग अशा देशात अल्पसंख्याक समुदायांसाठी काही विशेष घटनात्मक संरक्षणाची गरज का होती? कारण खरी लोकशाही तेव्हाच यशस्वी होते जेव्हा समाजातला प्रत्येक छोटा मोठा गट स्वतःला सुरक्षित आणि सन्मानित समजतो. यासाठी संविधानाने अनेक महत्त्वाच्या तरतुदी केल्या, जसं की जात, धर्म, वंश किंवा भाषेच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही याची पक्की खात्री केली. अल्पसंख्याकांना त्यांची वेगळी भाषा आणि संस्कृती जपण्याचा आणि वाढवण्याचा पूर्ण अधिकार दिला. इतकंच नाही तर त्यांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्यसुद्धा दिलं. चला, आता तिसरं साधन बघूया. हे आहे महिला सक्षमीकरणासाठी बनवलेले कायदे. हे कायदे म्हणजे आपल्या समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक व्यवस्था मोडून काढण्यासाठी आणि भारतीय महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी उचललेली अगदी क्रांतिकारी पावलं होती. हा प्रवास किती महत्वाचा आहे बघा. सगळ्यात आधी हुंडा देण्या-घेण्यावर बंदी घालणारा कायदा आला. त्यानंतर 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनं महिलांना स्थानिक पातळीवरच्या राजकारणात म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिकेत प्रतिनिधित्व दिलं. पुढे जाऊन वडिलांच्या संपत्तीत मुलींना मुलांएवढाच समान हक्क मिळाला आणि कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदाही आला. खरंच हा एक खूप मोठा आणि प्रगतिशील प्रवास आहे. आणि या सगळ्या प्रयत्नांचा एक ठोस परिणाम म्हणजे हा आकडा 50%. महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांनी तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे लोकल गव्हर्नमेंट बॉडीजमध्ये महिलांसाठी तब्बल 50% आरक्षण लागू केलं आहे. हे महिला सक्षमीकरणाचं किती मोठं आणि उत्तम उदाहरण आहे, नाही का? या कायद्यांना आणखी बळ देण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महिला आयोगांची स्थापना करण्यात आली. या संस्था काय करतात तर त्या महिलांच्या हक्कांवर लक्ष ठेवतात, त्यांचं संरक्षण करतात आणि त्यांना एक महत्त्वाचा संस्थात्मक आधार देतात. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? या सगळ्या कायद्यांनी आणि निर्णयांनी आपल्या समाजातल्या पारंपरिक वर्चस्वाला आणि पितृसत्ताक रचनेला थेट आव्हान दिलं. आणि यामुळे महिलांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी एक नवीन संधी मिळाली.
आता आपण आपल्या टूलकिटच्या रक्षकाकडे आलो आहोत. आपलं चौथं साधन आहे आपलं न्यायालय म्हणजेच ज्युडिशरी. न्यायव्यवस्था ही संविधानाच्या मूळ मूल्यांची आणि तत्वांची शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची संरक्षक आहे. आणि इथेच संविधानाची मूलभूत चौकट म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली की संसदेला म्हणजे पार्लमेंटला संविधानात बदल करण्याचा अधिकार आहे, पण ते संविधानाच्या मूळ आत्म्याला किंवा त्याच्या मूलभूत वैशिष्ट्यांना धक्का लावू शकत नाहीत. हे काम कसं करतं ते सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, संसदेला घटना बदलण्याचा अधिकार आहे बरोबर, पण तो अधिकार अमर्याद नाहीये. ते संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात जाऊन बदल करू शकत नाहीत. संविधानाचा जो मूळ गाभा आहे म्हणजे बेसिक स्ट्रक्चर तो सुरक्षित आहे, तो बदलता येत नाही. आणि हा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय हे ठरवण्याचा अंतिम अधिकार फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. आणि या बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय काय येतं? उदाहरणार्थ, आपल्या सरकारचं लोकशाही स्वरूप, संविधानाचा धर्मनिरपेक्ष स्वभाव, आपली संघराज्यीय रचना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधानाची सर्वोच्चता. या अशा गोष्टी आहेत ज्या कधीच बदलल्या जाऊ शकत नाहीत. ही आपल्या लोकशाहीची मूळ ओळख आहे. ह्या सगळ्या घटनात्मक साधनांमुळे काय झालं तर आपली भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ होत गेली, मॅच्युअर होत गेली. हा प्रवास फक्त कायद्यांचा नाहीये तर एका विचाराचा आहे जो अधिकाधिक लोकांना सामावून घेणारा म्हणजेच इन्क्लुझिव्ह होत चाललाय. याच प्रगल्भ लोकशाहीचं एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सुशासन, ज्याला आपण इंग्रजीत गुड गव्हर्नन्स म्हणतो. सुशासन म्हणजे काय? तर अशी शासन पद्धती जी जबाबदार आहे, लोकांच्या प्रश्नांना प्रतिसाद देणारी आहे, प्रभावी आहे आणि पारदर्शक आहे. याचा मुख्य उद्देश सरकार आणि सामान्य नागरिक यांना एकमेकांच्या जवळ आणणं हा आहे. सुशासनाचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. 1. जबाबदारी म्हणजेच अकाउंटेबिलिटी. यात सरकार आपल्या प्रत्येक कामासाठी लोकांना उत्तरदायी असतं. 2. पारदर्शकता म्हणजेच ट्रान्सपेरन्सी. यात सरकार निर्णय कसे घेते हे लोकांना कळतं. आणि 3. प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस. यात सरकार नागरिकांच्या गरजा ऐकतं आणि त्यावर काम करतं. या तिन्ही गोष्टींमुळे आपली लोकशाही अजून मजबूत होते. आणि जेव्हा ही मूल्य प्रत्यक्षात उतरतात तेव्हा काय होतं तर सरकारमध्ये सामान्य नागरिकांचा सहभाग वाढतो. आणि यामुळेच आपली भारतीय लोकशाही दिवसेंदिवस अधिक यशस्वी होत आहे. म्हणजे बघा, सामाजिक न्यायाचा प्रवास हा शेवटी लोकशाहीलाच अधिक बळकट करणारा प्रवास आहे. चला तर एकदा पटकन आठवूया आपल्या संविधानाच्या या टूलकिटमध्ये कोणती महत्त्वाची साधनं होती. समानतेसाठी होतं आरक्षणाचं धोरण, विविधतेचा सन्मान करण्यासाठी होत्या अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदी, सक्षमीकरणासाठी होते महिलांसाठी बनवलेले कायदे आणि या सगळ्यांच्या संरक्षणासाठी होती न्यायालयाची मूलभूत चौकट ही संकल्पना. खरं तर भारतीय संविधानाचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे आपल्या लोकशाहीला प्रत्येक नागरिकासाठी अधिक समावेशक आणि अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा प्रवास आहे. हे एक असं वाक्य आहे जे या संपूर्ण प्रवासाचं सार अगदी अचूकपणे सांगतं. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न. आपल्या लोकशाहीला आणखी प्रगल्भ, आणखी मॅच्युअर करण्यासाठी आपल्या या घटनात्मक प्रवासातलं पुढचं पाऊल काय असायला हवं यावर तुम्ही सगळ्यांनी नक्की विचार करा.